जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत समर एक्झाम 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल मे 2026 चे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. यातील टी-वाय बी.कॉम सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा आणि परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरावी याबाबत आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटून जातील. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे ॲडमिशनच्या इथे एक्झाम सेक्शन दिसेल. यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे. या डेट्सवर क्लिक करा. येथे तुमचा वर्ग कोणता आहे, त्या पद्धतीने तो परीक्षा फॉर्म कधी चालू झाला, त्याच्या परीक्षा फॉर्मची अंतिम डेट काय आहे, विदाऊट लेट फी डेट इथे दाखवलेली आहे. लेट फीसह तुम्ही 8 तारखेपर्यंत भरू शकता. तर फाईन फी किंवा सुपर फाईनसह फीसह तुम्ही 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकता, अशी त्याची माहिती आहे. तर या पद्धतीने तुम्हाला त्याच्या डेट्स वगैरे कळल्या असेल. तर त्यानंतर इथे तुम्ही प्रोसीड टू लॉगिन बटनावर क्लिक करा. लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा किंवा लेफ्ट साइडला स्टुडंट कॉर्नरमध्ये इथे लॉगिन म्हणून टॅब दिसेल किंवा स्टुडंटमध्ये इथे लॉगिन म्हणून पण टॅब दिसेल. यावरती क्लिक करा. इथे लॉगिनला क्लिक केल्यानंतर इथे लॉगिन बाय म्हणून ऑप्शन आहे. इथं मेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर किंवा मेल आयडी तुम्ही जो काही ऑप्शन घेतला असेल त्यावर क्लिक करा. पासवर्ड टाका आणि इथे कॅप्चा एंटर करा. कॅप्चा एंटर करून तुम्ही लॉगिन बटनावर क्लिक करू शकता. जर का तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड बटनावर जाऊन तो मोबाईल नंबरचा नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. जर तुम्हाला मेल आयडी किंवा मोबाईल नंबरच माहीत नसेल तर महाविद्यालयाला तुम्ही विचारू शकता. परीक्षा विभागाला ते तुम्हाला या ठिकाणी मदत करतील किंवा पाठीमागच्या सेमिस्टरला तुम्ही जो काही परीक्षा फॉर्म भरला त्यामध्ये जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर मेन्शन केलेला असतो तो तुमचा या ठिकाणी लॉगिन आयडी असतो. आता आपण या ठिकाणी लॉगिन करूया. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुमचं स्टुडंट प्रोफाइलचा डॅशबोर्ड म्हणतात त्याला. लर्निंग मोड, स्टुडंटचा कोर्स एनरोलमेंट, कॉलेजची इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाइल स्टेटस आणि ॲक्शन कॉलम दिसेल. तर यामध्ये एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिलेला आहे. या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड म्हणून ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. नंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डमध्ये क्रिएट न्यू ॲप्लिकेशन असा टॅब दिलेला आहे. या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची तुमची बेसिक इन्फॉर्मेशन येणार आहे. तुमचा कोर्स येणार आहे. थोडं अजून खालती स्क्रोल करा. इथे सरतेशेवटी तुम्हाला नेक्स्ट म्हणून ऑप्शन असेल, तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे टी-वाय बी.कॉमचे सेमिस्टर 6 चे सब्जेक्ट असतील. आता सदरचा स्टुडंट रेग्युलरच आहे म्हणून त्याचे रेग्युलरचे सब्जेक्ट आले. त्याचे जर का एस-वायचे काही सब्जेक्ट बॅकलॉग असतील, तर ते ऑलरेडी या ठिकाणी मेन्शन करून येणार आहेत. ओके. कदाचित एखादा विद्यार्थी असेल तो टी-वायच्या 5व्या सेमिस्टरला होता आणि त्यांनी काही सब्जेक्ट फोटोकॉपीला टाकले. पण आता सुद्धा त्याला ते सब्जेक्ट दिसत असेल, तर त्याने ते सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यांनी पुढे फॉर्म भरायचा आहे. इथे तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्ट दिलेले आहेत, तर काही ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत. तर ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर 5व्या सेमिस्टरला तुम्ही इंडियन एंड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घेतला, तर आता पण तोच सिलेक्ट करा. जर 5व्या सेमिस्टरला तुम्ही इंटरनॅशनल इकॉनॉमी घेतला असेल, तर इंटरनॅशनल इकॉनॉमी आता 6व्या सेमला सिलेक्ट करा. ओके. या दोन्हीपैकी एक विषय तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला ॲड ऑन सब्जेक्ट किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येणार आहे. लक्षात घ्या, तुमचे फर्स्ट इयर बी-कॉममध्ये एक्स्ट्रा 4 क्रेडिट तुम्हाला असतात. 2 फिजिकल एज्युकेशनला, 2 डेमोक्रसीला असे तुमचे 4 क्रेडिट आहे आणि सेमिस्टर सॉरी एस-वाय सेकंड इयर आणि थर्ड इयर त्यांचे मिळून तुम्हाला जी-आर-2ए ते जी-आर-9ए यापैकी कोणतेही 4 क्रेडिट तुम्हाला अर्न करायचे आहे. इथे नंबर ऑफ क्रेडिट इकडे उजव्या बाजूला दाखवले. इथं 2, 1, 1, 2 म्हणजे तुम्ही जो काही कोर्स घेतला आहे त्या कोर्सला इथे किती नंबर ऑफ क्रेडिट आहे ते पण माहिती आहे. तर तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे किमान 4 क्रेडिट तुमचे पूर्ण झालेले असले पाहिजे. ते झाले का नाही तर तुम्ही 5व्या सेमिस्टरचा रिझल्ट लेजर चेक करा. त्याच्यातून तुम्हाला त्याची माहिती भेटेल. जर का तुम्हाला एस-वाय आणि टी-वाय मिळून 4 क्रेडिट जर का कमी असेल, तर आता त्याच्यापैकी कोणता तरी एक क्रेडिट सिलेक्ट करा, त्याचं काम करा आणि त्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन तुमच्या सरांकडे
देऊन टाका. आता सपोज सदर विद्यार्थ्यांनी इथं आविष्कार पार्टिसिपेशन घेतलंय असेल, तर तो या ठिकाणी टिक करेल. त्याने ऑनलाईन एखादा शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण केला असेल, तर तो या ठिकाणी मेन्शन करेल किंवा फील्ड प्रोजेक्ट असतील, स्पोर्ट्स ॲट रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेव्हल असेल वगैरे, वगैरे. जे काही सिलेक्ट केले, ते या ठिकाणी तो सिलेक्ट करून पुढे जाऊ शकतो. इथे त्यांनी एखादा ऑप्शन सिलेक्ट केला आहे, तो आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करेल. इथे लक्षात घ्या, एका सेमिस्टरला मॅक्सिमम 4च क्रेडिट तुम्हाला अर्न करता येतात. एका वर्षाला, एका सेमिस्टरला. ओके. त्याच्यामुळे इथे तेवढेच क्रेडिट सिलेक्ट करा, सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमची फी दाखवलेली आहे. जो विद्यार्थी टी-वाय बी-कॉमच्या रेग्युलर सब्जेक्टला आहे त्यांना ₹915 फी आलेली आहे. थोडंसं अजून खालती स्क्रोल करा. इथं प्रिव्ह्यू आणि चेकबॉक्स दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुमचा परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला का नाही त्याची काळजी घ्या. जर व्यवस्थित वाटत असेल तर इथे चेकबॉक्स दिलेला आहे त्यावरती टिक करा. जस्ट लाइक या पद्धतीने इथे आय हॅव रीड ऑल चेक पॉइंट्स अँड प्रिव्ह्यू या बटनावर आपण क्लिक केलं आणि कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्डला क्लिक केलं. तर या पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुमचा ॲप्लिकेशन आयडी, तुमचा कोर्स नेम, तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल, इन्व्हर्टेड दिसेल. आता ह्या सदर विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा फॉर्म भरलेला आहे म्हणून पेंडिंग ॲट कॉलेज आहे. चलन पेड आहे, अनपेड आहे. रिमूव्ह काहीच नाही. प्रिंट किंवा प्रिव्ह्यू दिलेलं आहे. तर या बटनावर इथे क्लिक करून तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करू शकता. इथं पे ऑनलाईन बटन आता व्हिजिबल नाहीये. तुम्ही आता काय करायचं आहे, परीक्षा फॉर्म सुरुवातीला भरायचा आहे. त्याची प्रिंट प्रिव्ह्यूची प्रिंटआउट काढायची आहे. संबंधित विषय शिक्षकाकडून किंवा संबंधित व्यक्तींकडून किंवा जे काही अधिकारी नेमलेले असतील त्यांच्याकडून तो फॉर्म चेक करायचा आहे. सगळे सब्जेक्ट बरोबर आहे का नाही त्याची खात्री करायची आहे. यासोबत तुम्हाला प्रिव्हियस सेमिस्टरची किंवा या अगोदर दिलेल्या परीक्षेची मार्क लिस्ट पण तुम्हाला जोडायची आहे. ती जोडा, फॉर्म चेक करा. फॉर्म चेक केल्यानंतर कॉलेज तुमचा फॉर्म काय करेल? इनवर्ड करेल. ओके. जसं की या विद्यार्थ्याचा आता फॉर्म काय केलेला आहे महाविद्यालयाने इनवर्ड केलेला आहे. नंतर चलन स्टेटस काय आलं? अनपेड आलं. मग त्याला इथं प्रिंट किंवा पेमेंटच्या ठिकाणी त्याला पे ऑनलाईन बटन येणार आहे. तर त्यांनी काय करायचं आहे? पे ऑनलाईन बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण बघूया. आता फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघितली. आता प्रिंट कसं किंवा परीक्षा फी कशी भरायची याची माहिती बघूया. तर पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंटची सिस्टम तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, चलन नंबर, अमाउंट किती आहे म्हणजे परीक्षा फी किती आहे त्याची माहिती दिसेल. इथे तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवे 2 ऑप्शन दिसेल. जसं की या ठिकाणी मी बँक ऑफ महाराष्ट्र या जे काही डॉट दिलेला आहे त्यावर क्लिक करतो. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे डॉट दिलेला आहे आणि इथे प्रोसीड पेमेंट बटनावर क्लिक केला. ओके. या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साइडला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय असे ऑप्शन दिसतील. यापैकी तुम्ही यू-पी-आय हा ऑप्शन काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. इथे यू-पी-आय ऑप्शन सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक स्कॅन क्यूआर कोड आहे आणि तुम्हाला एक डायरेक्ट तुमची लिंक वगैरे यू-पी-आय आयडी वगैरे तुम्हाला टाकावा लागतो. आपण स्कॅन क्यूआर कोड या बटनावर क्लिक करूया. इथं तुम्हाला जो काही क्यूआर कोड दिसेल, तर तुम्ही तुमचा फोनपे, Google पे अजूनही काही ॲप्लिकेशन असतील ते ओपन करा. हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुम्ही पेमेंट करा. तर या पद्धतीने तुमचं पेमेंट होणार आहे. पेमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला लगेच ऑनलाईन डॅशबोर्ड, एक्झाम फॉर्मचा डॅशबोर्ड दिसेल. इथं तुमचा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी दिसला, कोर्स नेम दिसला, ॲप्लिकेशन स्टेटस इथे कंप्लीट दिसेल, फॉर्म इन्व्हर्टेड दिसेल. आता चलन तुम्ही पेड केलेलं आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला पेड म्हणून दिसणार आहे. आणि इथे प्रिंट किंवा पेमेंट बटनाच्या ठिकाणी आता प्रिंट आलेली आहे. ही प्रिंटची प्रिंट काढा आणि महाविद्यालयाचे जे काही परीक्षा विभाग असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांच्याकडे ही प्रिंट जमा करायला विसरू नका. जेणेकरून हॉल तिकीटच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके. तर प्रिंटमध्ये शेवटचं 3 नंबरचं जे काही पेज आहे, पहिल्या 2 पानावर तुमचा एक्झाम फॉर्म असतो आणि तिसऱ्या फॉर्मवर तुम्हाला काय असतं, तुमच्या पेमेंटच्या रिलेटेड अॅक्नॉलेजमेंट असते. तर ही पेमेंटची अॅक्नॉलेजमेंट काढून ठेवा, जी महत्त्वाची असणार आहे. तर या पद्धतीने आपण समर एक्झाम 2026 साठी परीक्षा फॉर्म कसा भरायचा आणि परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी पेड करायची याची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म संदर्भात काही अडचण असेल तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. ओके. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.